माझ्यामुळे सगळेजण काळजीत होते म्हणून लई वाईट वाटतंय बघा. उगाच सगळेजण तात्कळले. जेवण बी नाही केलं कोणी. सॉरी बर का. तुम्ही घेता का जीव? नाही नको राहू दे. एक दिवस नाही खाल्लं म्हणून काही होणार नाही मला. मला तर तुझीच काळजी लागून राहिली. जयश्री, जरा तुमचा फोन देता का मला? मी परत यांना फोन करते असं म्हणलं होतं. घे की धर, घे. लाव की लाव. हॅलो, अहो मी बोलते. शितले, पोचलीस तू घरात? तू नीट आहेस ना? कुठं काय लागलं तर नाही ना तुला? नाही, व्यवस्थित आहे मी. शितले, तू का फोन विसरून गेली होतीस? अहो आता मला काय माहित असं काय तर होईल म्हणून. कालपासून माझं कशातच लक्ष लागत नव्हतं बघ. आणि राहुल्याचा फोन लागणं तेव्हा तर कायच बंद झालं. काय करू आणि काय नाही काहीच कळना. शितले, शितले, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. अहो ते अंग लई दुखतंय. प्रवास लई झाला ना आज. मी काय म्हणतोय, तुझं काय? शितले, तू शपथ घे बरं. परत जर असं काय झालं ना तर तू पहिल्यांदा मला फोन करशील. शितले, ती माझी ड्युटी तेव्हाच करू शकतो जेव्हा मी मनानं आणि शरीराने हित असेल. तर 2 दिवस झालं चित्त थारार नव्हतं बघ माझं. जयश्री, तुम्हाला कोणीतरी हाक मारली वाटतं. मला असं वाटतंय मामांनी हाक मारली. होय का? आलेच. अहो, माझं मन कायमच तुमच्यात अडकलंय. त्या दिवशी स्वेटर मध्ये पिन अडकली होती ना, अगदी तसंच. मी कायमच मनानं तुमच्या पाशी असेल. जबलपूरला स्टेशनवर ह्योच विचार केला मी की तुम्ही इथं असता तर तुम्ही काय केलं असतं, आणि अगदी तशीच वागली. अहो ऐका की, मला इथं जास्त बोलता येईना. जयश्री बी इथं आहेत ना? वय वय आहेत त्या. काय काळजी करू नका तुम्ही. हा, शीतल, मी बाहेर जाऊन आले तर बाहेर कोणी मला बोलवलं नव्हतं. तुला काय पर्सनल बोलायचंय का? नाही म्हणजे मी जाईन बाहेर जाऊन झोपेन तस. नाही नाही ते हॅलो, अहो ऐका की, मी तुम्हाला उद्या फोन करते. तुम्ही बी आता झोपा आणि काळजी घ्या. बर, झोप तू बी. आता मला सुखाची झोप लागल बघ. मिसेस फौजी, आज मला तुमचा लय अभिमान वाटलं आज तिथं मी असायला पाहिजे होत माझ्या शीतलीला बघायला. तुला माहितीये, मेजर शैलेश सर, आभ्यात सगळेजण लय कौतुक करत होते. त्यांना लय भारी वाटलं. मला बी. एक लक्षात ठेव शितले, तू आहेस म्हणून मी आहे. या फौजीची वर्दी आहेस तू शितले. बर, ठेवते मी.
काय झालं? काय म्हणले अजिंक्य? ते झोप म्हणले म्हणले लई फायटिंग केलीस ना. खरं तर मी बाहेरच जायला पाहिजे होते ना ग. अहो नाही नाही तसं काय नाही. मी जरा पडते हा. वय झोपच तू, लय दमली असशील ना. खरं तर तू आलीच नसती ना तर लई बरं झालं असतं. पण ठीक आहे, तर आलीच आहेस तरी तुला सुखानं जगून नाही देणार एवढं मात्र नक्की. पोरगी कधी सुखानं जगू देणार आहे कुणास ठाऊक. असं कशाला म्हणताय अक्का? नाहीतर काय, काय गरज होती तिला असं काय तर करायची? तिकडं कोण माणसं पण ओळखीची नाहीत. काय झालं असतं म्हणजे पोरगीला? माणसं काय सगळी साधी असतात होय? असं कसं? काहीतरी चुकीचं होताना पाहिलं असेल तिने, म्हणूनच वागली ती असं. आणि बरोबरच केलं की तिने. उलटा आपल्या पोरीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. बरोबरच केलं म्हण. हे असं बोलताय ना म्हणून शेपावून बसले ती. अहो असं होतं तर मग कशाला घरात बसायचं? का रातभर जागत बसला होता? तुम्हाला माहित होतं ना ती येईलच म्हणून. अहो असल्या धासाचं कसलं आलंय कौतिक. अक्का तुम्ही जरा गप बसा. एकुलती एक मुलगी 40 पिढ्यानंतर झालेली पोरगी म्हणून लईच डोक्यावर चढवून ठेवले तुम्ही तिला. ती जे काय म्हणते ते सगळं बरोबरच वाटतंय. आता येऊ दे तिला. अशीच चांगली झापते की नाही? अहो तसं नाही अक्का, पण तुम्ही उगाच चिडू नका. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. शितलीचं चुकलंच आपल्या, पण तिच्या डोळ्यासमोर जरी हे होत असले ना तरी तिने जरा विचार करायला पाहिजे होता. असं कसं म्हणतात आहे तुम्ही? अहो त्या बाहेर तिथं कोणतरी त्रास देतोय आणि आपण नुसतं विचार करत बसायचोय. पण त्या माणसावर हात उघडायच्या आधी तिने पोलिसांना कळवायला पाहिजे होतं ना. मी काय म्हणतो, आता कशाला याच्यावर चर्चा करायची? जे झालं ते झालं. तुम्हाला नाही ना पटलं, ते आले की सांगा की तिला. आम्हीच सांगतो आणि तुम्ही. माझं काय, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. ती वागली ते बरोबरच वागली. आता धोका होता याच्यात, पण आपली पोरगी तेवढी हुशार आहे. कुठल्या बी परिस्थितीतनं मार्ग काढेल ती. बघ सुमन, हे असलं काय तर बोलते म्हणून ते असलं काय तर करायला जावते. असू दे, जाव झोपा तुम्ही. सुमन, नीलम, जावा झोपा जावा. काय हो, काय झालं? आता कसं प्रेशर करताय? नाही, काय नाही. तुम्ही बस मनात काही दडवून ठेवत जाऊ नका. काय असेल ते बोलून मोकळं व्हा की. अगं, समाधान एक विषय बोलला आज माझ्याजवळ. काय हो? जयश्रीचं आणि हर्षवर्धन देशमुखचं लग्न ठरवलंय त्यांनी. काय म्हणजे तो भैयासाहेब? होय, तोच. मगाशी सांगितलं त्यानं मला. अगो बाई, आता हे काय मधनच?
आणि कुणाला कोण बी लागू दिली नाही की त्यांनी. अगं मगाशी मी रेल्वे स्टेशनवर गेलो ना तेव्हा ती त्यांच्याकडेच गेलती. तरी मी म्हणतच होते, पुष्पा एवढी घाई गडबडीत कुठं चालली होती? ही अशी कशी विपरीत बुद्धी झाली होती त्यांना? अहो एवढं सगळं महाभारत होऊन बी त्यांच्याशीच लगीन लावायला चाललेत की, आणि त्यांना तर सगळं माहिती बी आहे. होय, समाधान आधी बी बोलला होता माझी, मला बी विचारलं होतं, पण तेव्हा तर त्याचा विरोधच होता. त्यांच्या मताचं ठीक आहे, पण पुष्पा अशी संधी सोडणार नाही. अहो त्यांच्याशी सोयरी करायला निघालेत, मग आपल्या पोरीचं आणि त्यांचं कसं जमणार हो? काय हो, शीतल आणि अजिंक्यांना माहित आहे का हे? घरातल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणाल. शीतलला बी माहिती, ती बी या लग्नाला तयार झाली. काय? अहो ती कशी तयार झाली याला? आता आपली पोरगी सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते ना, तर जयश्रीचं भलं होतंय म्हणल्यावर ती तयार झाली असेल या लग्नाला. उदे म्हणजे माझी काय कुणाला ना नाही. अहो पण हे सगळं करताना आपलं काही नुकसान होत नाही ना, हे तर बघायचं किती ना. होय, झोपतोस कसलं रे? भैया पहाटेचे 4 वाजले की झोपू दे की राव आता. आमची झोप ओढली आणि तुला झोपायचं सुचतंय वय. आवर स्लीप इज फ्लाइंग. भैया आता तुम्हाला करेक्ट करायची ताकद पण माझ्यात नाही राहिली. अहो रातभर जागलोय तिकडं आपण, इथं झोपूचं खोबरं झालंय सगळं. तुमची झोप कोणी उडवली आता? आमची झोप एकच जण उडवू शकतो. गेस कर कोण? भैया आता एवढ्या पहाटे 4 वाजता मी गेस करत बसू का? जयश्री. ए कोण जयश्री फेश्री काय नाही. या जगात अशी एकच व्यक्ती आहे जी आमची झोप उडवू शकते. सांग बरं कोण? अहो, मग कोण? थिंक बरं टॅलेंट, थिंक. भैया मला काय कळत नाही, तुम्ही सांगा. माय डिअर शीतल, वन अँड ओनली माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया मला वाटलं तुम्ही तर जागा आहे, तुम्ही तर झोपेत पण बडबडायला लागलाय. अरे टक्क जागा आहे मिटॅले. तू करेक्ट ऐकले. माय डिअर शीतल, माझी शीतल. भैया तुम्ही माझा ऐका, तुम्हाला झोपेची गरज आहे, झोपा, उठा. ए झोपेची गरज मला नाही. बरं मला एक सांग, तू तुझ्या जागी असता तू काय केलं असतं? म्हणजे? अरे म्हणजे तू तिच्या जागी स्टेशनवर असता तर काय केलं असतं? मी गुपचूप निघून आलो असतो तिथून. There you are. That's why I love शीतल. शीतल. हाच तर फरक आहे टॅलेंट. टॅलेंट गावाच्या बाहेर जाऊन एवढं डेअरिंग दाखवणं कुणाचंही काम नाही. शीतलने ती दाखवली.
बाकी कुणीच दाखवू शकत नाही. तू नाही, मी नाही, कुणीच नाही. दॅट्स वाय आय लव्ह शीतल. अहो भैया, आता हे काय नवीनच मध्ये. अहो तिच्या घरात जाऊन तिला संपवायचं ठरलं होतं आपलं. अरे ठरायला तसं लय काय काय ठरलंय टॅलेंट आपलं, पण तसं काय झालंय का? नाही. टॅलेंट तुला सांगतो, ती जशी रिक्षातनं उतरली ना, तिथं सगळं संपलं. मी आजूबाजूचं सगळं जग थांबल्यासारखं वाटत होत. टॅलेंट तेव्हाच आम्हाला कळलं. काय कळलं? शीतलच आमचं खरं प्रेम आहे. वन अँड ओनली शीतल. हो भैया, तेवढ्या क्षणापुरतं वाटलं असेल ते. काय तेवढं पुरतं वाटलं असेल? म्हणजे आम्हाला ओळखत नाही का? हा? नाही टॅलेंट, शीतलच आमच्यासाठी परफेक्ट आहे. वन अँड ओनली शीतल. बाकीचे सगळ्या ना माकडणी आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्याच. अहो भैया, आता हे काय मध्येच नवीन? अरे काय नवीन आहे, काय नवीन आहे, काय नवीन आहे? हा? सगळं जुनच आहे. सगळं जुनच आहे. माझं पहिलं खरं प्रेम. माझं पहिलं खरं प्रेम. माझं पहिलं खरं प्रेम. भैया, हो भैया, शोधताय? वेर इज अ फोटो. हा? वेर इज अ दॅट फोटो आय बर्न. हा? हो भैया, तो फोटो नाहीये. हो भैया, कुठे गेला? नाहीये तो फोटो. कुठे गेलाय मग? अहो, हा? सॉरी बर का, आम्ही तुमचा फोटो जाळला. पण चुकी तुमची, पण तुम्ही आम्हाला कधीच समजून नाही घेतलं. त्या दिवशी रागाच्या भरता आम्हाला काहीच कळलं नाही, म्हणून आम्ही फोटो जाळला. कधीतरी आमच्या बाजूने विचार करायचा होता, कधीच नाही केला. टॅलेंट कधीच नाही समजून घेत. नेहमी त्या आजेचा विचार करायचा. कायम आमचा राग राग द्वेष. कधीतरी आम्ही असं का करतोय याचा विचार केला का? लहानपणापासून फक्त आम्ही तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही म्हणला ना हे सगळं सोड, आर्मीचा तरी जाईल. टॅलेंट आम्ही आर्मीत जाऊ बरं का, ह्या म्हणलं तर. फक्त तुम्ही म्हटलं तर. टॅलेंट आय वॉन्ट शीतल. आय वॉन्ट शीतल. अहो भैया, तुम्हाला का समजत नाहीये? अहो तिचं लग्न झालंय आता, लग्न. अहो हे अशक्य आहे. अरे का शक्य नाही? सगळं शक्य आहे टॅलेंट. आय वॉन्ट शीतल. आता काहीही झालं तरी मला माझी शीतल पाहिजे.